तर मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील मांडवी या ठिकाणी आलो आहोत। आज एक विक्रमी विक्री आणि विक्रमी खरेदी झालेली आहे। मांडव्याचे सुप्रसिद्ध इंजिन ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवेकर यांची विक्रमी विक्री झाली आहे, तो म्हणजे चिक्या। आणि याची खरेदी केली आहे सदाभाऊ मास्तर कदम रेड्रे यांनी। तर आपण आज एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत। आपण पाहू शकता चिक्या। बाळ ड्रायव्हर, काय सांगाल? म्हणजे एका मोठ्या दावणीला तुमचा आपलं वासरून निघाले, काय तुम्हाला वाटते, काय सांगाल? कारण आपलं वासरू एवढे चांगले दावणीला गेले यात आपलं समाधान आहे। बरोबर, नक्की त्यांच्या बरोबर आपलं पण नाव होईल आणि आपल्या पण एक मनाला समाधान वाटेल। माझी एक इच्छा आहे की आपल्या चिक्यान त्यांचं नाव जसं माहिती गाजवलं तसंच गाजवावं आणि 100% ते पूर्ण करू। नक्की। चिक्या कोणत्या म्हणजे बैलाची पैदास आहे काय? त्या आता कसं आहे माहिती, आपण आपले मित्र आहे सचिन काळी माळशिरसचं, त्यांनी आपल्याला बैल दिलेला आहे आणि त्यांनी पण लय मोकळ्या मनाने आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहार झाला होता। त्यांच्यापासून आणला आणि आपण एक 4 फेरे काढले पुन्हा वासरू मैदानात नेले तर चांगलं पाहा। नक्कीच। आता वासराचा पळ भरपूर जणांनी पाहिला असेल, भरपूर जणांच्याकडून मागणी पण सुद्धा आली असेल। मागणी लय जणांची आली, पण आपल्या डोक्यात होतं की बाबा जो माणूस चांगलं पळायचे माणसात अशी पण काय मागणार आहे की पुन्हा घेणार बैल नावात गेला की कोणाला तरी वायदे पळ किंवा एक असा प्रकार असतो। मी बैल पळायला बघितला, ह्यांनी कधी असा खालच्या पायऱ्यात बैल पळावला नाही, कायम बैल चिरचिरच पळाला। बरोबर। आपण वासराला ती तशाच पद्धतीने पळवणार, त्यांचं पण नाव होईल आणि त्यांचं नाव झालं की आपलं पण नाव होईल। नक्कीच। आता आपल्या दावणीला तुम्ही भरपूर असे वस्त्र तयार करताय आणि ड्रायव्हर सुद्धा आहात, दोन्ही काम कसं काय? म्हणजे घरी पण तुम्ही असं कोणताही वेळ वाया जाऊन देत नाही, ज्यावेळी तुमच्या दावणीला चांगले तुम्ही नामांकित वासर बनवताय, तुम्ही तयार करताय, वळू पण आहे तुमचा, काय सांगाल? नाग्या वळू बद्दल पण काय सांगाल? काय आपल्या बैल पण चांगला आहे, घरी शिकवायला वळूचं पण काम करते, वासरांचं पण काम करते आणि आपण म्हणजे लहानपणापासून नाद आहे बैलांच्या आपल्याला पारख आहे ना। आपण राहताना पण चांगल्या गर्दी माणसाच्या पहिल्यापासून फिरलेल्या, त्यामुळे बैल पारखायला काय सहज फसत नाही आणि काही वासरं पण चांगली घ्यायची, आपलं पण कष्ट आहे। बरोबर, नक्कीच। दिलेला पण आपला बैल का अजून फेरी गेलेला नाही कोणा। नक्कीच। कष्ट याच्या मागे खूप आहे, वासरू तयार करणं सोपं नाही आणि ज्यावेळी वासरू तयार होतं त्यावेळी तुमचं नाव असंही निघतं। काय सांगाल? म्हणजे एवढं असं वासरू तयार करणं म्हणजे नक्की कसं काय? त्याला तुम्ही तयार कसं केलं ह्या वासराला? काय वासराला आपला मोठा भाव आमचा जागेत करतो, सगळे मैदानाला घरचे सगळे असते त्याच्यामध्ये बघतो। नक्कीच सगळे तिसरे आहेत। दादा, काय सांगाल? भविष्यात हा माहिब्याचं नक्की 100% नाव करणारच, सदाभाऊ मास्तर रेड्रे यांचं नाव परत एकदा 100% करलंच, पण तुम्ही याला काय, तुम्ही भविष्यात कसं पाहता याच्याकडे? आम्ही माहिब्या जसा पाहला तसंच आम्ही ह्याच्याकडे बघून पाहतोय, तसा पळल असं आमची हे आहे। नक्कीच। साधारणतः माहिब्या आता कधी मैदान दिसणार आपल्याला? काय माहिब्या आता लगेच नाही, जरा विश्रांती नंतरच। नक्कीच। माहिब्याने आपल्या पळाच्या नावावर तर नाव केलं आहे आणि हे वासरू पण चांगलं एकदा म्हणजे टॉपच्या दावणीला आपल्या निघाले, ठाकूर पण आहे। आता संभाबांच्याकडे वासरू सांभाळ असणार का? मग हे वासरू आता रेटला जाणार। तर दादा, आपला रुस्तमे हिंद केसरी माहिब्या दावणीला आहे, सध्या त्याच्या पायाला जरा दुखापत झाली आहे, माहिब्याची तब्येत सध्या कशी आहे, काय सांगाल? माहिब्या जरा हाय, बरा आहे आता, प्लॅस्टर जरा पायाला केले, होईल तो पण सगळा होईल आणि माहिब्याचं गुण ह्याच्यात दिसला आम्हाला म्हणून आम्ही ह्याला घेतला। नक्कीच। माहिब्याचं म्हणजे पायाला दुखापत, आता पुढं आपला छोट्या माहिबा म्हणूनच तुम्ही नक्की याला पाहाल? हो, छोटा माहिब्या म्हणून नक्कीच। आज अक्षय तृतीयाचा पण चांगला मुहूर्त आहे, आज चांगली खरेदी झाली। नक्कीच भविष्यात बाळू ड्रायव्हर हिंद केसरी यांचे म्हणजे कष्ट वाया जाणार नाही हे देखील आहेच, कारण खूप चांगलं त्याने ट्रेन केलंय वासराला। नक्कीच तुमचं भविष्यात हे मोठं नाव करेल आणि माहिब्या आता पळतोयच, पण माहिब्यानंतर पण हा तुमचं 100% नाव दादा ठेवेल हीच तुम्हाला शुभेच्छा। हो, धन्यवाद। धन्यवाद।